भारत भ्रमंती। आज मी पळसण येथे आलेलो आहे। त्या ठिकाणी लोक सहभागातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने पळसण येथे गावदेवी ग्रामविकास समिती आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात होऊन राहिलेला आहे। त्यानिमित्त आपल्या ह्या पळसण गावामध्ये कशा प्रकारे तयारी आहे ती मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो। उद्घाटनापूर्वी गाव कसं नटलेलं आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्ष। तर मित्रांनो, आपण सुरगाण्याहून आल्यानंतर सर्वप्रथम पळसणमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला मोठा बॅनर दिसतोय। त्याच्यानंतर पुढे आपण येतोय, रस्त्याच्या दोन्ही बाजूने काही दुकानं आहेत, घरं आहेत आणि ह्या ठिकाणी पहिला लागतो तो आंबेपाडा। आंबेपाडा हे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून सगळीच व्यावसायिक दुकाने इथे उपलब्ध आहेत आणि बस स्टँड पण बांधलेला नाही, पण ह्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांची मोटारीतून किंवा जीपमधून प्रवास वाहतूक इथून सुरू असते। ह्या ठिकाणी दुकानं आहेत, किराणा दुकानं आहेत, त्याच्यानंतर कम्प्युटर सेंटर आहे। म्हणजे थोडक्यात ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या ह्या ठिकाणी उपलब्ध आहे। चला चौफुलीवर जाऊ। ज्या ठिकाणी आपण आता चौफुलीवर आहोत, डाव्या बाजूने बाऱ्याकडून रस्ता जातो, समोर आश्रमशाळेकडे आणि उजव्या बाजूला पळसण गावात जातोय। तर सर्वप्रथम आपण जाऊया दवाखाना रस्त्याने आणि जिल्हा परिषद शाळा पण ह्याच रस्त्याने आहे। त्या पुढे आपण दवाखान्यापर्यंत जाऊ। कशा प्रकारे सुशोभन केलेलं आहे, गावातील लोकांनी अतिशय मेहनत घेऊन प्रेरणेतून गाव सजवलेलं आहे। मस्त रस्त्याची साफसफाई पहा, कोणी फुगं लावतंय, कोणी काय, आणि पताका लावलेल्या आहेत। आणि वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सुंदर सुंदर अशा प्रकारच्या झोपड्या तयार केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपला आदिवासीचा ध्वज मोठ्या डौलाने फडकत असतो। तर हा इथंपर्यंत आंबेपाडा गावाची पश्चिम बाजू आणि दवाखान्याचा रस्ता आहे। पुढे दवाखाना आहे। चला आता आपण परत चौफुलीवर येऊया। स्वयंप्रेरणेने गावाची सजावट केलेली आहे आणि रस्त्याला कुंपण केलेलं आहे, गेट लावलेले आहेत मस्त, आणि कमानी लावून त्यामध्ये प्रवेशासाठी, रस्त्याच्या प्रवेशासाठी आता आपण मुख्य पळसणच्या गावाजवळ इथं हा इंटर करण्याचा रस्ता आहे। चला आता आपण पुढे पळसण गावाकडे जाऊया। आता पळसण गावात आपण घुसणार नाही, फक्त रस्ता आहे, रस्त्यानेच पुढे जाऊया। या ठिकाणी एक सुंदर देखावा तयार केलेला आहे। एक झाड आहे, आंब्याचं झाड, आणि त्या झाडाला त्यांनी सुंदर असं झोपडी तयार केली। बघू शकता इथं झोपडी तयार केली, सुंदर अशी झोपडी आहे आणि ती 2 खणाची, म्हणजे खालचा माळा जमिनीवर आहे, वरचा माळासुद्धा आहे आणि वरती बसून आपल्याला निरीक्षण वगैरे काही करता येईल किंवा विश्रांतीच्या क्षणात इथं थांबता येईल। आणि पुढे इथं गावात इथं सगळे कम्प्युटर, आपल्याला पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी छोटे हे कम्प्युटरवर आधार कार्डवर पैसे काढून मिळतात, म्हणजे बँकेचा व्यवहारसुद्धा ह्या ठिकाणी होत असतो। जसवंत वाडेकर आणि एक देशमुख म्हणून आहेत, ते इथं ते कम्प्युटर सेंटर चालवतात। ह्या ठिकाणी चिंच आहे। पळसणच्या गावचे लोक ह्या ठिकाणी एसटीत किंवा गाडीत बसण्यासाठी इथं थांबतात। आता चलूया ह्या पळसण गावचे एक 3 पाडे आणि एक मुख्य गाव। आता आपण जांभीपाड्याकडे जाऊ। चला जांभीपाडा। आता अतिशय मेहनत घेऊन त्यांनी सुशोभन केलेलं आहे। पहा, या ठिकाणी एक आपल्याला शेतकरी आणि नांगर दाखवलेला आहे। पहा, ह्या ठिकाणी हे नांगर म्हणजे औत, आमच्याकडे औत म्हणतात, आणि सिम्बॉलिक शेतकरी तिथं पहा कसा रंगवलेला आहे, अतिशय सुंदर आहे। समोर बैलगाडीचं चाक आहे,
त्याच्यानंतर बसण्यासाठी विश्रांतीसाठी तिथं खोपटी, आम्ही त्याला भोंगीही म्हणतोय, किंवा आपण झोपडी, पर्णकुटी असंही म्हणूया. आणि त्या ठिकाणी जय बिरसा असं सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. आम्ही सगळे आदिवासी बांधव आहोत, त्याच्यामुळे आमचे जे पूर्वज आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक माणसाने मेहनत घेऊन आपलं गाव किंवा आपला पाडा, आपला परिसर कसा सुसज्ज होईल, कसा सुंदर होईल, आकर्षक होईल, अशा इथं पहा एक झोपडी तयार केली आहे आणि त्याला चढण्यासाठी जिना पण तयार केलेला आहे. सुंदर देखावा आहे हा. प्रत्येक माणसाने मेहनत घेऊन, आणि हे काही कोणी पैसे देऊन केलेलं नाही, हे स्वयं प्रेरणेतून त्यांनी हा देखावा तयार केलेला आहे. सुंदर असा हा देखावा आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने मस्त पताका लावलेला आहे, गेट तयार केलेले आहेत. हे गाव आहे आणि गावातील प्रत्येक घराला कलर मारलेला आहे. सुंदर प्रेरणा घेण्यासारखं गाव आहे. एकदम मनासारखं गाव आहे, स्वप्नातील गाव आहे, रंगवून ठेवलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे मेहनत घेतलेली आहे. मित्रांनो बघा, ह्या गावाचे 3 पाडी एक आणि मुख्य गाव, एवढ्या लोकांचं मन एकत्र करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. प्रत्येकजण तळमळीने कामाला लागले. आपला गाव कसा सुंदर होईल, गावाचा विकास कसा आपल्याला करता येईल, हे प्रत्येकाने मनात ठरवलं. आणि त्यामुळे सगळे मिळून इथं ह्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. त्या ठिकाणी जातं तुम्हाला दिसतं आहे आपलं घरघरी, आपण जी घरटी म्हणतो तर, किंवा आमच्याकडे जातच म्हणतात. याच्यावर नागली दळली जाते, ज्वारी गहू दळले जातात. अजूनही काही लोक दळतात, पण डाळ भरडण्यासाठी अजूनही जात्याचा उपयोग केला. समोर उखळ आहे आणि अशा प्रकारे झाडांना पार बांधून सुशोभन केलेलं आहे. आणि सुस्वागतम अशा प्रकारचा बोर्ड पण त्यांनी म्हणजे जमिनीवर लिहिलं, रांगोळीने लिहून काढलेला आहे. सुंदर. खरंच ह्या लोकांना दाद द्यावीशी वाटते की एवढे मेहनतीने पहा. आता ह्या ठिकाणी बांबूच्या याच्यापासूनच फुलं बनवलेली आहेत आणि वेलकम अशा प्रकारचं रांगोळीनेच त्यांनी नाव काढलेलं आहे. सुंदर कल्पना, सुंदर आहे. चला आता पुढे जाऊया. प्रत्येक घराला त्यांनी कुंपण म्हणजे आपण कुंपण केलेलं आहे, पताका लावलेला आहे, कमानी लावलेल्या आहेत. छोटी मुलंसुद्धा एकदम सगळे पुरुष बाया सगळे कामाला लागलेले आहेत. सगळे सकाळपासून सडा टाकायचं काम किंवा आपल्या काही अजून शेवटचा हात कसा मारता येईल हे सगळे करण्यासाठी उत्स्फूर्त स्वतःच्या प्रेरणेतून त्यांनी हे घडवलेले आहे. हे असं आहे. हा जांभीपाड्यातच अजून आपण फिरून राहिलो. पहा एवढ्या लोकांची मनं एकत्र करणे साधी गोष्ट नाही. प्रत्येक जण पहा घराला बाँड्री लावलेली आहे, चुन्याने हे बाँड्री केलेली आहे. कोणी रांगोळी काढतंय, कोणी काय करतंय. प्रत्येकजण कामात मग्न आहे. सकाळची वेळ आहे आणि ह्या सकाळच्या वेळेमध्ये आपण ह्या ठिकाणी पहा ही छोटी मुलंसुद्धा ती रांगोळी पाहून राहिलेली आहेत. रांगोळी उत्तम सुंदर काढलेली आहे. तर अशा प्रकारे हा अजून जांभीपाडाच आहे. आता जांभीपाड्यातून आपण परत फिरलो. आता दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी आपण मुख्य रस्त्याकडे जाऊ. हा पहा मुख्य रस्ता आला आणि प्रत्येक तरुणामध्ये स्फूर्ती संचारलेली आहे. अतिशय स्वयंस्फूर्तीने ते कामाला लागलेले आहेत. प्रत्येक आता मुलीसुद्धा रांगोळ्या काढण्यात मग्न आहेत. आता चला इथून पळसण गावामध्ये रस्ता जातो. आता आपण पुढे ह्याच रस्त्याने पुढे आपण आंब्याकडे रस्ता जातो आणि त्या ठिकाणाहून
आपल्याला चिंचपाड्यावर जायचं आहे. जो तिसरा पाडा आहे, आपण आंबेपाडा पाहिला, जांभीपाडा पाहिला, आता चिंचपाड्यावर जायचं. तर पहा, ह्या पळसण गावामध्ये प्रवेश करताना इथं एक त्यांनी बॅनर लावलेला आहे. तिकडनं येताना मी दाखवील तुम्हाला. आणि ह्या ठिकाणी पहा, इथं एस टीत बसण्यासाठी लोक येतात आजूबाजूचे गावचे. तर त्यांना विश्रांतीसाठी पहा, इथं मस्त कुटी उभारलेली आहे. मस्त प्रेरणेने, याला कोणी पैसे दिलेले नाही, ते आजूबाजूचे सगळे मित्रमंडळी जमून त्यांनी अशा प्रकारची कुटी बनवायची. आता हा माणूस पहा, हा एस टीवर चाललेला आहे, त्याच्यामुळे तो तयार करून इथं आलेला आहे. आणि ह्या पहा, मुली मस्त रांगोळी काढून राहिलेत. सुस्वागतम अशा प्रकारचं बॅनर जमिनीवर तयार करून राहिलेले आहेत. एकदम स्वयंप्रेरणेने, यांना कोणी पैसे देऊन भाड्याने आणलेलं नाही. स्वतःच्या जे वाटेल ते त्याने स्वतः सजावट करायची आहे. आता चला आपण चिंचपाड्यावर जाऊया. पहा, चिंचपाड्यावर जाण्यासाठी पहा, दोन्ही बाजूने मस्त एकदम कमानी लावलेले आहेत. त्याच्यानंतर बॅरिकेड लावलेलं आहे. बांबूचं, ते वाळलेले बांबू आणायचे आणि तोडून फोडून ते मस्त भर उन्हाच्या तरी काम करत होते. मी स्वतः पाहिलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण गावात प्रवेश झालेलो आहे. चिंचपाड्याच्या गावात प्रवेश हे महाले गुरुजींचं घर आहे इथं. चला आता पुढे. अशा प्रकारे पहा, प्रत्येक घर रंगवलेलं आहे, प्रत्येक घर. आणि ह्या ठिकाणी सभामंडप आहे, चिंचपाड्याचा सभामंडप. आपण ह्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत आलो. आता हा बॅनर पळसणच्या गावातमध्ये जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी इथं हा बोर्ड आहे. चला आता परत आपण दिवस जाऊया, मागं जाऊया. तर फरची आहे, फरचीवरून पुढे परत आता मुख्य पळसण जे गाव आहे, इथून पहा आपण प्रवेश केलेला आहे पळसण गावामध्ये. इथं ही चिंच आहे आणि चिंचेजवळच जे हा झोपडीचा कारागीर, म्हणजे त्याला भोतडी येते, मळा येतो, मळी येते, डालका येतो, दुर्डे येतो, त्याच्यानंतर भोवाळी विणता येते. तर त्याने स्वतःची ही अवजारं आहेत, स्वतः विणलेली अवजार पहा. तिथं मळा, कटवा वगैरे लावलेला आहे, पाहू शकता. आणि इथं तो अजूनही बसतोय. ह्या ठिकाणी मस्त विश्रांती, उन्हाच्या वेळेस मस्त चिंचेच्या झाडाखाली मस्त सावली असते आणि तिथं त्याचं काम करत बसतो. तर अशा प्रकारे झोपडी तयार केलेली आहे. आणि चला, पळसणमध्ये आपण प्रवेश करते झालेलो आहोत. सुंदर झोपडी आहे. इथं इथाई पहा, रांगोळी काढून राहिलेली आहे. आणि हे आहेत आमचे धूम गुरुजी, म्हणजे खंडू गुरुजी यांचं घर. समोर सभामंडप आहे आणि समोर ही जी दिसते ती पूर्ण धूम कंपनीचे घर आहे तिकडे. ह्या ठिकाणी आपण खंडूगुरूच्या घरावरून आपण फॉरेस्ट बंगल्याकडं तिथंपर्यंत जाऊ शकतोय. मधून रस्ता आहे, तिथं मुख्य रस्त्या चिंचेजवळ निघण्याचा. तर आता परत अजून आपण पळसण गावामध्ये जसवंत वाडेकर आणि प्रताप शेठच्या घराजवळ पोहोचलेलो आहोत. इथून पुढे आपण आपले गावित गुरुजी, केटी गावित यांच्या घराकडे हा रस्ता जातोय. समोर एक थेट आजूबाजूला चौधरी कंपनी, धूम कंपनी यांची घरं आहेत. सुंदर रांगोळींनी सजावट केलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि परत आल्यानंतर ह्या ठिकाणी जसवंतचं घर आहे, जसवंत वाडेकर. त्यांनी स्वतः ही झोपडी डिझाईन केलेली आहे. इथं ह्या ठिकाणी बघू शकता, वारली पेंटिंग काढलेली आहे. एकदम सुंदर असा हा देखावा केलेला आहे जसवंतने. आणि खरंच त्याला वेळ कसा मिळाला काय माहिती, कारण तो दुकानावर बिझी राहतो, तरीही त्यांनी वारली पेंटिंग उत्तम साकारलेली आहे.
आमच्याकडं नागपंचमीला अशा प्रकारे भिंतीवर पचवी काढतात, पचवी. तर ते सुंदर असा देखावा काढलेला आहे. नाचणारे, त्याच्यानंतर भाकरी घेऊन जाणारे, पाण्याला घेऊन जाणाऱ्या बाया. आता चालूया आपण पळसणच्या गावाच्या शेवटच्या टप्प्यावर जाणार आहोत. हा इथं चौक आहे समोर. समोर हे सभामंडप आहे पळसणचं. आणि ह्या ठिकाणी चौकावरच एक मस्त सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि एक सुंदर अशी झोपडी तयार केलेली आहे. त्या झोपडीमध्ये पहा काय काय आहे. पहा सुंदर माळांनी सजवलेलं आहे. चूल आहे, आमच्याकडे त्याला चुला म्हणतात. तवा आहे. आणि ह्या ठिकाणी नंतर आपल्याला ते काय करणार आहेत ते आपल्याला पाहायला भेटेल. इथं जाता आहे दळण्यासाठी. तर नंतर मग आपण ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेस काय करतात ते आपण प्रत्यक्ष पाहूया. हे पहा मस्त वारली पेंटिंग तयार केलेली आहे. इथं पहा नाचताना ते दाखवलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आमचे गवळी साहेबांचं घर आहे. मिस्टर बी के गवळी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांचं हे घर आहे इथं डाव्या बाजूला. आणि समोर थेट मंदिराकडे रस्ता जातोय. चला आपण तिथं जाऊया. आणि आजच्या सभेचं नियोजन जे आहे ते ह्याच ठिकाणी मारुती मंदिराजवळ सभामंडप त्यांनी टाकलेला आहे, मंडप टाकलेला आहे. पहा प्रत्येक स्त्री आणि पुरुष कामात मशगूल आहेत सकाळपासून. सकाळी लवकर उठून त्यांनी आपलं आपलं काम सुरू केलं. इथं मस्त नाव कोरलेलं आहे. आणि इथं मला एक सुंदर छोटीशी मुलगी आपल्या पारंपरिक वेशामध्ये मला दिसते. पहा धोत्या फडकी लावून आणि पहा चाललेली आहे मस्त. तिला पण आनंद झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी पहा ट्रॅक्टर दिसतात. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा एक झोपडी आहे. त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि प्रतिकृती लाकडापासून तयार केलेले हरण, बैलाचं तोंड, अशा प्रकारे ज्याला जी कल्पना सुचली त्यांनी ते बनवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी हा मारुतीचं मंदिर आहे. ते मी दाखविलं. हा मंडप टाकलेला आहे त्याच्यात, तिथं मारुती मंदिर. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे. तरुण मुलांनी इथं पहा किती सकाळपासून राबून राहिले. चुलीजवळ एवढा ऊन आहे तरीही त्यांनी. आणि ही पळसण गावची ग्रामदेवता गावदेवी, तिचं मंदिर नाही. आमच्याकडं गावदेवीला मंदिर कोणीही बांधलेलं नाही, उघड्यावरच असते. आणि तिला आकार उकार काही नाही. परंतु ती गावाचं रक्षण करते म्हणून तिला प्रत्येक गावामध्ये गावदेवी म्हणतात आणि तिची मनोभावी पूजा करतात. प्रत्येक कार्यक्रम काही असला तरी ते गावदेवीची पूजा करावी लागते. आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू करावा लागतो. तर मित्रांनो अशा प्रकारे मी पूर्ण गावाची टूर तुम्हाला दिलेली आहे. कशी वाटली? आणि हा व्हिडिओ आवडला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.